नमस्कार, कुक विथ कप्पीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी इथे उपासाचा बटाट्याचा शिरा केला आहे. तो शिरा कसा केला आहे ते तुम्हाला दाखवते. त्यासाठी मी इथे 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत. हे बघा, असे मीडियम साईजचे बटाटे आहेत. ते बटाटे मी किसून घेते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मॅश करून घेऊ शकता, पण मॅश करून घेतल्यानंतर एखाद दुसरी गुठळी राहण्याची शक्यता असते, म्हणून किसून घेतले तर उलट छान होईल शिरा. आता हे बटाटे किसून झालेत, तर आता मी बटाटे कपाच्या मापाने मोजून घेते. इथे बटाट्याचा केस 2.25 कप झाला आहे. त्यामध्ये मी आता साखर घालणार आहे. ती साखर पाव कप घालणार आहे. शिरा करण्यासाठी मी कढईमध्ये तूप घेतले. 2 टीस्पून तूप आहे आणि त्यामध्ये ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेते. आणि ते बाजूला एका डिशमध्ये काढून ठेवते. आणि ते काढून झाल्यानंतर त्याच तुपात मी बटाटा घालून घेते. म्हणजे किसलेला बटाटा त्यामध्ये घालून घेते आणि परतवते. आणि हा बटाटा असा सतत परतवत राहायला लागणार आहे. असाच ठेवला तर खाली लागण्याची शक्यता असते. आणि ह्या शिऱ्याला लागणारं तूप मी एकदम घालणार नाही आहे. 1 टीस्पून असं करून घालणार आहे. एकदम घातलं तर बटाटा तळून निघाल्यासारखा होईल, म्हणून थोडं थोडं करून मी त्यामध्ये तूप घालते. हे बघा, त्या बटाट्यामध्ये असं तूप छान एकजीव करून घ्यायचं. आणि त्यानंतर त्यामध्ये मी 1 कप दूध घालते. आणि दूध घालून झाल्यानंतर दूध आटेपर्यंत बटाटा परतवून घेते मी. पहा कसा एकजीव झालाय बटाटा. आणि आता त्यामध्ये पाव कप मी साखर घातली आणि वरून 1 चमचा सोडा घालणार आहे. आणि ती साखर सुद्धा त्या बटाट्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे. हे बघा, इथे साखर एकजीव झाली आहे बटाट्यामध्ये. आणि त्यानंतर त्यामध्ये मी जे ड्रायफ्रूट्स फ्राय केले होते ते ड्रायफ्रूट्स घालून घेते. आणि ड्रायफ्रूट्स घालून झाल्यानंतर पुन्हा एकत्र करून घ्यायचे. ड्रायफ्रूट्स घालून झाल्यानंतर त्यामध्ये मी इथे 4 वेलची कुटून ठेवल्या होत्या. त्या वेलचीची पावडर घालते. आणि ती पावडर घालून सुद्धा एकत्र करून घ्यायचे. आपल्याला हा शिरा सतत ढवळत राहायचा आहे, म्हणजे जोपर्यंत कढईपासून वेगळा होत नाही शिरा तोपर्यंत आपल्याला परतवत राहायचं आहे. आता पुन्हा मी 1 टीस्पून तूप घालते आणि परतवून घेते. आणि आता मी काय करते, इथे त्याच्यावरती झाकण घालून ठेवते. 1-2 मिनिटासाठी झाकण घालून ठेवते. हे बघा, शिरा कसा छान होत चाललाय. आणि पुन्हा मी तो परतवून घेते. आणि पुन्हा त्याच्यावरती 2 मिनिटासाठी झाकण घालून ठेवते. हा पहा, आपला रव्याचा शिरा कसा दिसतो तसा दिसायला लागलाय आता शिरा. आता मी पुन्हा 1 टीस्पून त्याच्यामध्ये तूप घालते. आणि तूप घालून व्यवस्थित परतवून घेते. आणि ते तूप घातल्यानंतर पुन्हा त्याच्यावरती 1-2 मिनिटासाठी झाकण घालून ठेवते. थोडीशी वाफ लागल्यानंतर शिरा छान होतो. हा बघा, किती सुंदर झालाय शिरा. कोणाला बघून असं वाटणार सुद्धा नाही हा बटाट्याचा शिरा आहे. ते रव्याच्या शिऱ्यासारखाच दिसतोय बटाट्याचा शिरा. शिरा इथे आपला झालेला आहे, कारण कढईपासून तो सुटतोय. आणि आता मी हा शिरा सर्व करायला घेते. हा पहा, उपासाचा बटाट्याचा शिरा तयार झालाय. खूप खमंग सुगंध सुटलाय ह्या शिऱ्याचा. तुम्ही ही रेसिपी ट्राय करा घरी. रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.